नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे। या भागामध्ये आपण जिओमेट्रिक कंस्ट्रक्शन पार्ट 1 म्हणजेच भूमितीय रचना भाग 1 इयत्ता 10वी साठी आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत। कंस्ट्रक्ट द ट्रॅन्जेक्ट टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल म्हणजे आपल्याला वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळास स्पर्शिका काढायची आहे। आता स्पर्शिकेचे यामध्ये दोन रचना आहेत। एक, जर वर्तुळावर बिंदू असेल तर स्पर्शिका कशी काढायची आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर स्पर्शिका कशी काढायची, तर ह्या दोन्ही भाग आपण व्यवस्थित बघणार आहोत। तर एक्झाम्पल आहे, टू कंस्ट्रक्ट अ टँजेंट टू अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर ॲट अ पॉइंट ऑन इट। आपल्याला 3.2 सेंटीमीटरचं वर्तुळ घेऊन त्या वर्तुळावर कोणताही एक बिंदू तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या वर्तुळावरील बिंदूतून त्या वर्तुळाची स्पर्शिका काढायची आहे। रफ फिगर घेताना साधारणपणे एक आपण सेंटर घेऊया। समजा हे ओ सेंटर आहे आणि एक अंदाजे त्रिज्या घेऊन रेडियस घेऊन आपण एक सर्कल म्हणजेच वर्तुळ काढूया। आता हे अंदाजे यामध्ये काय मोजमाप घेऊन आपण त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढले नाही, एक अंदाजे आपण एक सर्कल काढलेला आहे। आता ह्या सर्कलवर इथे आपण कोणताही बिंदू जर घेतला, समजा तो बिंदू पी आहे असं जर गृहीत धरलं, तर इथे पी बिंदू जर घेतला तर ह्या पी बिंदूतून आपल्याला ह्या सर्कलला एक टँजेंट म्हणजे स्पर्शिका काढायची आहे। समजा ही स्पर्शिका एल आहे असं जर आपण गृहीत धरलं। ॲनालिसिस ऑफ कंस्ट्रक्शन अ सर्कल ऑफ अ रेडियस 3.2 सेंटीमीटर कॅन बी ड्रॉन लेट द सेंटर ऑफ द गिवन सर्कल बी ओ। आता या ठिकाणी हे जे सर्कल आहे हे सर्कल आपल्याला 3 हे जे रफ फिगर आहे पण इथे 3.2 सेंटीमीटरचं आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळ केंद्राला म्हणजे सेंटरला ओ हे नाव द्यायचं आहे। अँड लाईन एल जी आहे बी द रिक्वायर्ड ट्रॅन्जेंट, ही लाईन एल जी आहे ती ही पी बिंदूतून जाणारी आपल्याला ही स्पर्शिका मिळवायची आहे। तर त्यासाठी आपल्याला वी नाव आपल्याला माहित आहे की कन्व्हर्स ऑफ द टँजेंट थेरम म्हणजे स्पर्शिकेचे व्यत्यासानुसार स्टेट दॅट अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस अँड इट्स आउटर एंड इज द टँजेंट। ओपी ही रेडियस म्हणजे त्रिज्या आहे आणि त्या त्रिज्याचं बाह्य टोक पी आहे। तर ह्या पी बिंदूतून जाणारी ही जी एल लाईन आहे ती या ओपीला म्हणजेच त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असेल तर ही स्पर्शिका असते। हे कंस्ट्रक्शन करण्यासाठी प्रथम ही जी रचना करायची आहे त्यासाठी आपण जे सर्कल दिलेलं आहे त्या सर्कलचं सेंटर पॉइंट ओ हे आपण घेऊया। त्यानंतर आपण या कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर ची रेडियस म्हणजे त्रिज्या घेणार आहोत। त्यासाठी इथे 2 मिलीमीटर आणि हा 0 आहे, तर ही 3.2 सेंटीमीटरचे रेडियस घेऊन आपण आता एक सर्कल म्हणजे वर्तुळ काढूया। तर हे जे 3.2 सेंटीमीटरचं सर्कल आपण ड्रॉ केलं। त्यानंतर तुम्हाला या जे सर्कल आहे त्या सर्कलवर कुठेही एक बिंदू घ्यायचा आहे। तर आपण इथे या ते पी हा पॉइंट घेऊया। यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ टँजेंट थेरम स्टेट दॅट अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स आउटर एंड इज टँजेंट म्हणजेच वर्तुळावर बिंदूतून स्पर्शिका काढताना ती जी स्पर्शिका आहे ती त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंब असते। हा गुणधर्म आपण यामध्ये वापरणार आहोत। त्यासाठी आपल्याला ह्या पी बिंदूतून लंब काढण्यासाठी ह्या जो केंद्र आहे ओ म्हणजे सेंटर पॉइंट आहे
तो आपण पी मध्ये पुढे वाढवूया, म्हणजेच ती पुढे आपल्याला ड्रॉ करायची आहे. इथे एरो दाखवूया. तर इथे आपल्याला पी बिंदूतून ही जी ट्रॅन्जेक्ट काढायची आहे, तर इथे रेडियस जी होती ती 3.2 सेंटीमीटर होती. या पी बिंदूमधून आपल्याला लंब काढण्यासाठी आपण याच्या अगोदर बेसिक कंस्ट्रक्शन पार्ट भाग जो आहे, मूलभूत रचना जी आहे, यासाठी झेंडे अकॅडमीच्या बेसिक कंस्ट्रक्शन हा भाग पहा तुम्ही. त्यामध्ये ही जी रचना आहे बेसिक भाग याचा दिलेला आहे. तरी सुद्धा याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा ती जी रचना आहे ती बघूया. तर आपल्याला या पी बिंदूमधून आपल्याला लंब असणारी रेषा काढली की ती रेषा जी आहे ती ह्या वर्तुळाची स्पर्शिका असेल. तर ह्या रेषेवर हा पी बिंदू असल्या कारणानं ह्या पी बिंदूतून लंब काढताना आपल्याला या पीच्या डाव्या आणि उजव्या म्हणजे लेफ्ट हँडला आणि राईट हँडला दोन्ही बाजूला इक्वल डिस्टन्स म्हणजे समान अंतर घ्यावं लागेल. त्यासाठी इथे कंपासमध्ये तुम्ही अंदाजे म्हणजे कन्व्हिनियंट डिस्टन्स घ्या आणि त्याच्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला दोन्ही बाजूला इथे अर्क म्हणजे कंस करायचे आहेत. आता हा जो आपल्याला हे जे 2 पॉइंट मिळाले ते आपण एक्स आणि वाय असे इथे नाव देऊया. तर एक्स आणि वाय याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी वाय वर आपण कंपासचं टोक ठेवलं आहे, पॉइंट घेतला आहे आणि इथे एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन त्याच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी आपल्याला अर्क घ्यायचा आहे. तसा आता जसा वाय वर ठेवला आणि हे अंतर बदलायचं नाही, इथे ते एक्स वर ठेवा आणि त्याच्यावर इंटरसेक्ट करणारा दुसरा अर्क काढा. तर हे जे अर्क दोन्ही एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करणार आहे त्या पॉइंट मधून आपल्याला एक लाईन जी आहे ती काढायची. आता हे लक्षात ठेवा की हे जे आपण पॉइंट मिळवलेले आहेत हे पॉइंट आणि पी बिंदू हे कॉलिनियर पॉइंट असले पाहिजे, म्हणजे एका रेषेत असले पाहिजे. तर ही जी लाईन येईल तुमची, ही लाईन जी आहे ही लाईन एल आहे आणि ही एल लाईन जी आहे ही याची टँजेंट आहे म्हणजे स्पर्शिका आहे. ती स्पर्शिका इथे या वर्तुळाच्या बाह्य भागाशी म्हणजे त्रिज्येच्या बाह्य भागाशी लंब असणार. स्टेप ऑफ द कंस्ट्रक्शन म्हणजे रचना करण्याच्या पायऱ्या. तर पहिलं आपण काय केलं, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर ओ. तर ओ हे सेंटर घेऊन आपण एक वर्तुळ घेणार आहोत. त्यासाठी अँड रेडियस 3.2 सेंटीमीटर या कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढणार आहोत आणि त्या वर्तुळास जे केंद्र मिळेल ते केंद्र जे आहे ते ओ असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, टेक एनी पॉइंट पी ऑन इट. या जे सर्कल आहे त्याच्यावर आपण कोणत्याही इथे वर्तुळात जे असंख्य बिंदू असतात तर त्यापैकी एक बिंदू तुम्ही कुठे निवडा. तर इथे मी एक बिंदू पी निवडला आहे आणि त्या पी बिंदूतून आपल्याला काय करायचं आहे तर स्पर्शिका काढायची आहे. तर त्यासाठी तिसरा स्टेप काय केली तर ड्रॉ रे ओ पी. तर ही ओ पी हा किरण मी पुढे वाढवलेला आहे. त्या केंद्रातून पी बिंदू जिथून घेणार आहोत तिथून किरण तुम्हाला पुढे घ्यायचं आहे. तर चौथ्या स्टेपमध्ये काय आहे, ड्रॉ लाईन एल परपेंडिक्युलर रे ओ पी. या ओ पी जी आपण किरण घेतलेला आहे त्याला आपण एल लाईन जी आहे ती लंब काढणार आहे. तर त्यासाठी परपेंडिक्युलर बायसेक्टर ही जी बेसिक कंस्ट्रक्शन आहे ती करावं लागेल. तर पीच्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला दोन्ही बाजूला इक्वल डिस्टन्स घ्यायचा आहे. तर या इक्वल डिस्टन्सवर जो अर्कचे पॉईंट भेटेल त्याला एक्स आणि वाय हे दोन बिंदू दिले आपण आणि ह्या एक्स वायचा आपण लंब दुभाजक म्हणजे इथे कंपासमध्ये इथे आपण वाय वर ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस घेतला आहे. तसाच अंतर न बदलता आपण एक्स वर ठेवून आणि वाय वर ठेवून कंस घ्यायचा आहे. तर हे जे दोन कंसाचे पॉइंट मिळतील ते जोडले असता आपल्याला लाईन एल म्हणजे ह्या वर्तुळाची स्पर्शिका मिळेल. तर ड्रॉ लाईन एल परपेंडिक्युलर रे ओ पी ॲट पॉइंट पी. लाईन एल इज द रिक्वायर्ड टँजेंट टू द सर्कल. तर अशा प्रकारे हे कंस्ट्रक्शन म्हणजे रचना होईल.
एक एक्झाम्पल आणखी बघूया आपण. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. ड्रॉ अन अर्क ए बी ऑफ 100 डिग्री. मेजर. ड्रॉ ट्रँजेक्ट टू द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी. तर आपल्याला एक वर्तुळ घ्यायचा आहे आणि त्या वर्तुळामध्ये ए बी हा जो कंस आहे तो 100 अंशाचा घ्यायचा आहे आणि जे ए बी जे पॉइंट आपल्याला वर्तुळावर असतील त्या ए आणि बी बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर याच्या अगोदर आपण वर्तुळावरील एका बिंदूतून स्पर्शिका काढली. त्यासाठी आपण कन्व्हर्स ऑफ ट्रँजेक्ट म्हणजे स्पर्शिकेचा व्यत्यास हा गुणधर्म वापरला. यामध्ये सुद्धा आपल्याला तोच गुणधर्म वापरावा लागेल कारण ए आणि बी हे जे कंसाचे बिंदू आहेत ते वर्तुळावर असणार आहेत. त्यासाठी आपण एक कच्ची आकृती काढूया. कच्च्या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्र आपण ओ हा घेऊया आणि एक अंदाजे त्रिज्या घेऊन म्हणजे रेडियस घेऊन एक सर्कल पहिल्यांदा ड्रॉ करूया. अंदाजे इथे काय मोजमाप घ्यायचं नाही. इथे एक रफ फिगर आहे. तर हे अंदाजे वर्तुळ घेतलेलं आहे. आता या वर्तुळामध्ये आपल्याला ए बी हा जो कंस आहे तो 100 अंशाचा घ्यायचा आहे. समजा तुम्ही ए आणि बी हे दोन पॉइंट घेतले तर हा जो ए बी असेल कंस, तर ए आणि बी हा जो कंस आहे तो 100 अंशाचा आहे. जर ॲनालायसिस करायचं असेल तर आपल्याला मेजर अर्क म्हणजे मापन कंस जो आहे अर्क ए बी जो आहे तो 100 डिग्रीचा दिलेला आहे. आता जर ए बी हा 100 डिग्रीचा दिला असेल, हा आपल्याला गिवन मध्ये आहे म्हणजे दिलेला आहे. जर ए बी हा 100 अंशाचा जर असेल तर याचा जो केंद्रीय म्हणजे सेंट्रल अँगल जो आहे तर मेजर अँगल ए ओ बी म्हणजे हा ए ओ बी जर इथे तुम्ही जोडला ही रफ फिगर आहे. तर हा जो ए ओ बी हा जो अँगल आहे तो सुद्धा 100 अंशाचा होईल म्हणजे इक्वल टू मेजर अर्क ए बी बरोबर 100 डिग्री. तर ह्यामध्ये डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर अर्क म्हणजे जो लघुकंस असतो तो लघुकंस त्याच्या केंद्रीय कोनाशी एकरूप असतो किंवा त्याच्या बरोबरीचा असतो, हे डेफिनेशन आहे. तर सेंट्रल जो अँगल आहे इथे ए ओ बी तर त्याचं माप सुद्धा आपल्याला 100 अंश भेटेल म्हणजे हा 100 अंशाचा. कंस्ट्रक्शन म्हणजे रचना करताना आपल्याला इथे पहिल्यांदा जे सर्कल आहे त्या सर्कलचं सेंटर पॉइंट इथे आपण ओ हा घेतला. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जे सर्कल आहे त्या सर्कलची रेडियस दिली नाही तर इथे तुम्ही कोणती रेडियस इथे घेऊ शकता. तर जर तुम्हाला रेडियस म्हणजे त्रिज्या दिली असेल तर ती पट्टीमध्ये मोजून घ्यायची आहे. तर इथे मी आता माझ्या मोजमापाप्रमाणे इथे घेतो कारण इथे रेडियसची म्हणजे त्रिज्या जी आहे ती दिलेली नाही. तर इथे तुम्ही अंदाजे वहीमध्ये पुरेल अशा आकृतीसाठी एक रेडियस घ्या. तर इथे मी या पद्धतीची रेडियस म्हणजे त्रिज्येचं आपण एक वर्तुळ घ्यायचं आहे. आता मला या वर्तुळावर जर 100 अंशाचा कोन घ्यायचा असेल तर याचा सेंट्रल अँगल जे ए ओ बी हा 100 अंशाचा घ्यावा लागेल कारण त्याच्या अपोजिट जो अर्क आहे तो डिग्रीचा येईल. तर त्यासाठी आपल्याला इथे सेंट्रल अँगल जो आहे ए ओ बी हा 100 अंशाचा म्हणजे 100 डिग्रीचा. त्यासाठी इथे ओ ए ही जी रे आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करणार आहोत. तर आपण ओ ए ही रे जी आहे ती ड्रॉ करूया. इथे सर्कलवर जो पॉइंट मिळेल तो आपला ए आहे. आता आपल्याला ए ओ बी जो आहे बी पॉइंट जो आहे तो 100 डिग्रीवर म्हणजे 100 अंशावर आहे. त्यासाठी तुम्हाला
कोनमापकाच्या सहाय्याने इथे 100 अंशाचा कोन घ्यायचा आहे. ह्या कोनमापकाचा हा जो पॉइंट आहे सेंट्रल पॉइंट तो आपण ओ शी मॅच करूया आणि जी 0 आहे ती ओ ए शी मॅच करूया. तर इथे आपण या पद्धतीने कोनमापक ठेवला पाहिजे. हा 0 जो आहे तो ओ ए ला मॅच करा आणि आपल्याला 100 डिग्रीचा घेताना आता आपण ही जी कोनमापकाची ही बाजू जी आहे ती मॅच केली म्हणून ह्या 0 पासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. तर हा 100 डिग्रीचा तुमचा जो अँगल आहे तो, तर इथे तुम्हाला ओ बी हा रे भेटेल. तर इथे बी पॉइंट येईल. तर हा जो सेंट्रल अँगल जो आहे तो तुम्ही 100 डिग्रीचा घेतलेला आहे. आता हा 100 डिग्रीचा असेल तर ह्याच्या अपोजिट जो अर्क आहे ए बी हा सुद्धा 100 डिग्रीचा होईल. मग आता आपल्याला ह्या पुढे जाऊन सांगितले की इथे ए पॉइंट आणि बी पॉइंट यामधून टँजेंट काढायचे. याच्या अगोदरच्या रचनेमध्ये जो आपण कन्व्हर्स ऑफ टँजेंट म्हणजेच स्पर्शिकेचा व्यत्यास प्रमेय जे आहे ते वापरलं होतं. तर त्यामध्ये ही जी ए बिंदूतून येणारी स्पर्शिका जी आहे ती ओ ए ह्या रेडियसला इथे लंब असणार आहे आणि ओ बी म्हणजे बी बिंदूतून येणारी स्पर्शिका ह्या ओ बी ह्या त्रिज्येला बाह्य टोकाशी लंब असणार आहे. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा एक बाजूची रचना करूया. त्याच पद्धतीने तुम्हाला बी बाजूची रचना करावी लागेल. तर हा जो ए पॉइंट आहे तो ओ ए ह्या किरणावर आहे म्हणजे रेवर आहे. त्यासाठी जर रेषेवर बिंदू असेल तर लंब कसा काढायचा हे आपण बेसिक कंस्ट्रक्शन मध्ये पाहिलं आहे. या ए बिंदूतून तुम्हाला स्पर्शिका म्हणजे टँजेंट मिळवायचे असेल तर ए ओ जे आहे जो ए बिंदू आहे त्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान म्हणजे लेफ्ट हँडला आणि राईट हँडला इक्वल डिस्टन्स घ्यायचा आहे. आणि जे इक्वल डिस्टन्स तुम्ही घेतलेला आहे तर ह्यामध्ये जो आपल्याला सेक म्हणजे रेषाखंड मिळेल त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ही बेसिक रचना जी आहे. तर त्यासाठी हे जे पॉइंट मिळाले आहेत त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन ह्या ओ एच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी हेच अंतर न बदलता तुम्हाला अंतर बदलायचं नाही, अंतर हलू द्यायचं नाही, ते दुसऱ्या पॉइंटवर ठेवायचं आहे आणि याला इंटरसेप्ट करणारा अर्क काढायचा आहे. तर हे जे अर्क ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करतील ते पॉइंट जे आहे हे पॉइंट आणि ए हा जो आहे हे तिन्ही पॉइंट हे कॉलिनियर म्हणजे एका रेषेत आले पाहिजे. ते आपण जोडूया. तर ही या ए पॉइंट मध्ये लंब असणारी ही टँजेंट पहिली भेटेल. आता इथे जी स्टेप केलेली आहे तशी सेम स्टेप तुम्हाला बी ठिकाणी करायची कारण बी हा जो पॉइंट आहे तो ओ ए ह्या किरणावर म्हणजे ओ ए हा रेवर आहे. तर आपण बी च्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला दोन्ही बाजूला इक्वल डिस्टन्स घेणार आहोत. हे जे पॉइंट भेटलेत आपल्याला या पॉइंटचा आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन परपेंडिक्युलर बायसेक्टर काढणार आहोत. त्यासाठी या पॉइंटवर आपण इथे सेंटर पॉइंट धरून रेडियस घेऊन एक कन्व्हिनियंट रेडियस घ्यायचे आहे म्हणजे अंदाजे अंतर घेऊन निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी हे अंतर न बदलता तुम्हाला दुसऱ्या पॉइंटवर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी कंस करायचे. तर हे जे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत हे पॉइंट आणि बी पॉइंट हा कॉलिनियर असणार आहे म्हणजे एका रेषेत असणार आहे. तर ते जर एका रेषेत येत नसेल तर याचा अर्थ कुठेतरी रचना चुकलेली आहे. तर हे जर जोडले तर ही दुसरी टँजेंट मिळेल. तर ही जी टँजेंट आहे ती ह्या बी पॉइंट म्हणजे त्रिज्येच्या बाह्यटोकाशी लंब असणार आहे. मग आता ए पॉइंट मधून काढणारी टँजेंट आणि बी पॉइंट मधून काढणारी टँजेंट जिथं तुम्ही इंटरसेक्ट करतील तिथे तुम्ही कोणताही बिंदू घेऊ शकता. तर इथे मी हा पी बिंदू घेतो. तर अशा प्रकारे आपल्याला ए पी आणि ही बी पी ह्या दोन
टँजेंट म्हणजे स्पर्शिका मिळाल्या. तर इथे ही जी रचना आहे ही रचना कशा प्रकारे केली त्याच्या आपण स्टेप ज्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.4 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड Mn of length 5.7 centimeter in it. Construct tangents at point M and N to the circle. आपल्याला इथे 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ पहिल्यांदा काढायचं आहे. त्या वर्तुळामध्ये 5.7 सेंटीमीटर ची Mn ही जीवा घ्यायची आहे आणि Mn जे M आणि N जे टोकं आहेत वर्तुळावरची त्या वर्तुळाच्या M आणि N या पॉइंट मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. तर ही रचना कशी करायची त्यासाठी आपण डायरेक्ट जरी आकृती काढली तरी चालेल. जर तुम्हाला रफ फिगर काढायचे असेल तर रफ फिगर करू शकता. सुरुवातीला आपण सेंटर पॉइंट हा O घेऊया. आता हा सेंटर पॉइंट घेतल्यानंतर आपण पट्टीमध्ये 3.4 सेंटीमीटर रेडियस घेऊया. तर हा 3.4 म्हणजे हा 3 आणि पुढे 4 मिलीमीटर जे आहेत ते आणि हा 0 असा 3.4 सेंटीमीटर ची रेडियस घेतली आणि सेंटर पॉइंट आपण आता हा O वर ठेवून 3.4 सेंटीमीटरचं एक सर्कल ड्रॉ करूया. हे 3.4 सेंटीमीटरचं सर्कल आपण ड्रॉ. यामध्ये 5.7 सेंटीमीटर ची जीवा आपल्याला घ्यायची आहे Mn. तर त्यासाठी आपण M हा एक बिंदू घेऊया. Mn जी कॉर्ड आहे म्हणजेच जीवा आहे ती 5.7 सेंटीमीटर आहे. तर तुम्ही इथे M पासून पट्टी लावून बी घेऊ शकता, परंतु पट्टी न लावता तुम्हाला सगळी अंतर कंपासच्या सहाय्याने घ्यायची आहेत. म्हणून ह्या कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर तुम्ही इथे रेडियस घ्यायची आहे. ते इथे 5 आहे आणि 5.5 5.6 5.7 तर 5.7 जे आहे ही रेडियस घेतली आहे. आता मी जो Mn ही जी कॉर्ड आहे म्हणजे जीवा आहे तर ती 5.7 सेंटीमीटर त्यापैकी M हा पॉइंट घेतला होता. तर दुसरा पॉइंट इथे M वर हे सेंटर पॉइंट ठेवून तुम्हाला दुसरा पॉइंट मिळवायचा आहे. तर इथे हा जो पॉइंट जो मिळाला तो 5.7 सेंटीमीटरचा आहे, तो तुमचा N आहे. मग इथे Mn ही तुम्ही ड्रॉ करा. तर M आणि N ही जी जीवा आहे म्हणजे कॉर्ड आहे ती 5.7 सेंटीमीटरची आहे. आता ही जी जीवा आपण कॉर्ड जे आहे Mn 5.7 सेंटीमीटरची घेतल्यानंतर आपल्याला M आणि N या दोन पॉइंट मधून या वर्तुळात स्पर्शिका म्हणजे टँजेंट काढायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्हाला O ह्या सेंटर पॉइंट पासून Mn हा रे काढावा लागेल. तर ही जी लाईन आहे ती पुढे आपण ड्रॉ करूया. Mn जी आहे ती आपण ड्रॉ केली. अंदाजे घ्यायचे आहे तसेच Mn सुद्धा ड्रॉ करा. हा जो सेंटर आहे त्यातून N ला पुढे हा NO जी रे आहे ती तुम्ही वाढवायची आहे. तर पहिला हा OM हा आपण रे वाढवली आणि नंतर ON ही रे पुढे वाढवलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला M आणि N यामधून स्पर्शिका काढण्यास यामध्ये आपल्याला M आणि N या दोन बिंदूतून स्पर्शिका काढायच्या आहेत. त्यासाठी आपण OM हा किरण पुढे वाढवला आणि ON हा किरण पुढे वाढवला आहे. आता आपल्याला हा M जो आहे तो ह्या लाईनवर आहे म्हणजे रेषेवर आहे. तर बेसिक कंस्ट्रक्शन मध्ये जर रेषो बिंदू असेल तर त्यातून लंब कसा काढायचा, तर M च्या लेफ्ट हँडला जेवढं डिस्टन्स तुम्ही घेणार आहे तेवढं सेम डिस्टन्स तुम्ही राईट हँडला घ्या. तर हा जो तुम्हाला रेषाखंड मिळेल त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला इथे हे जे पॉइंट मिळाले आहेत त्याच्यावर तुम्हाला पॉइंट ठेवून याच्या निम्मेपेक्षा कन्व्हिनियंट डिस्टन्स घेऊन निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या बाजूनी
आणि खालच्या बाजूने अर्क मिळवायचे आहेत. आता ह्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क मिळवताना ह्या दुसऱ्या पॉईंटवर ठेवा, अंतर बदलू नका. तर याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढूया. आता हे जे दोन्ही पॉईंट ज्या ठिकाणी दोन्ही जे अर्क आहे, दोन्ही कंस जिथे इंटरसेप्ट करतील ते पॉईंट आपण मार्क करूया. आणि हे जे पॉईंट आहे ते एम ज्या ह्या एकाच रेषेत येणार आहे ते तिन्ही पॉईंट. तर ह्यातून आपण ही जी टँजेंट आहे ती ड्रॉ करूया. ही पहिली टँजेंट आली. ज्या स्टेप आपण एम वर ठेवून केल्या होत्या म्हणजे लेफ्ट हँडला राईट हँडला, तसंच आपण एन वर ठेवूया. हा सेंटर पॉईंट आपण एन वर ठेवू आणि त्याच्या लेफ्ट बाजूला आणि राईट बाजूला इक्वल डिस्टन्स घेऊया, समान अंतर घ्यायचे. एन पासून लेफ्टला आणि राईटला इक्वल डिस्टन्स घेतल्यानंतर हे जे दोन पॉईंट भेटेन तुम्हाला, त्या दोन पॉईंट मध्ये जो रेषाखंड असेल त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना कन्व्हिनियंट रेडियस म्हणजेच इथे सेंटर पॉईंट ठेवून निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. आणि तुम्हाला या हा जो ही जी लाईन आहे त्याच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी तुम्हाला कंस घ्यायचे आहेत. आता ह्या पॉईंटवर जसं ठेवलं तसंच अंतर न बदलता तुम्हाला दुसऱ्या पॉईंटवर ठेवा आणि त्याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढा. हे दोन्ही जे अर्क आहेत जिथे तुमचा इंटरसेप्ट करतील ते पॉईंट आपण शो करूया. आता हे जे पॉईंट आहेत आणि एन हे कॉलिनियर असणार आहे म्हणजे एका रेषेत असणार आहे. इथे हे आपण जोडूया. तर ह्या जोडल्यानंतर ही दुसरी टँजेंट तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे पहिली जी टँजेंट आहे तर इथे आपण पी बिंदू जर घेतला तर ही पी एम आणि दुसरी टँजेंट जी आहे पी एन, तर ह्या दोन ज्या आहेत टँजेंट एम आणि एन मधून जाणार आहेत त्या हा पी बिंदूमध्ये इथे इंटरसेप्ट करतील. तर अशा प्रकारे ही रचना करावं लागेल. स्टेप ऑफ कंस्ट्रक्शन रचनेच्या पायऱ्या अशा होतील. एक, पहिल्या स्टेपमध्ये काय केलं आपण, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर विथ सेंटर ओ. हा ओ सेंटर घेऊन 3.4 सेंटीमीटर ची रेडियस घेतली आहे आणि एक सर्कल आपण ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय केलं आपण, टेक अ पॉइंट एम ऑन इट. इथे एम हा पॉइंट ए घेतला कुठेही घ्या वर्तुळावर. त्या एम जो पॉइंट आहे तो घेतल्यानंतर अँड रेडियस 5.7 सेंटीमीटर. आपल्याला या कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर त्रिज्या घ्यावं लागेल कारण आपल्याला जीवा म्हणजेच कॉर्ड जी आहे ती 5.7 सेंटीमीटर दिलेली आहे. तर ही 5.7 सेंटीमीटर जीवा घेण्यासाठी कॉर्ड घेण्यासाठी पहिल्यांदा एम हा पॉइंट घेतला आणि या कंपासमध्ये 5.7 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन एम वर ठेवून आपण हा एन मिळवला आहे 5.7 सेंटीमीटर एम एन काढून. तर इथे दुसऱ्यामध्ये आपण घेतलं की अँड रेडियस 5.7 सेंटीमीटर ड्रॉ अ अर्क ऑन सर्कल इंटरसेप्टिंग पॉइंट इज एन. जिथे वर्तुळास तो कंस छेद आहे तिथे एन बिंदू घेतलेला आहे अँड ड्रॉ कॉर्ड एम एन. आणि अशा प्रकारे आपण एम एन ही जीवा काढलेली आहे. तिसऱ्यामध्ये काय केलं, ड्रॉ रे ओ एम अँड रे ओ एन. हा ओ एम आणि ओ एन हे किरण पुढे वाढवलेले आहेत. 4 मध्ये ड्रॉ लाईन ही एम पी जी आहे ती परपेंडिक्युलर ओ एम ला आणि ड्रॉ लाईन पी एन जी आहे ती ओ एन या रेला परपेंडिक्युलर काढलेली आहे. लाईन पी एम अँड लाईन पी एन आर द रिक्वायर्ड ट्रँजेंट द गिवन सर्कल अँड इंटरसेक्टिंग पॉइंट इज पी. तर इथे दोन्ही ज्या स्पर्शिका आहेत जिथे इंटरसेक्ट करणार आहेत तो जो पॉइंट आहे तो पी आहे. अशा प्रकारे आपल्याला पी एम आणि पी एन या दोन वर्तुळाच्या एम आणि एन मधून जाणाऱ्या स्पर्शिका मिळाल्या आहेत. पुढचं एक्झाम्पल आहे, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर. ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू ऑफ लेंथ
6.6 centimeter. Draw tangent to the circle at point P and Q. Write your observation about the tangent. तुम्हाला 3.3 सेंटीमीटर त्रिज्या असणारं वर्तुळ काढायचं आहे. त्यानंतर त्या वर्तुळामध्ये 6.6 सेंटीमीटर ची जीवा घ्यायची आहे आणि P आणि Q ही जी जीवेची टोकं आहेत त्या टोकांमधून वर्तुळात स्पर्शिका काढायचे आणि स्पर्शिका काढून झाल्यानंतर त्या स्पर्शिकेबद्दल तुम्हाला निरीक्षण नोंदवायचं आहे. यासाठी आपण डायरेक्ट रचना करू शकतो. त्यासाठी इथे वर्तुळाचं सेंटर पॉइंट जो आहे तो आपण O हा घेतला. O हे सेंटर पॉइंट वर्तुळाचं घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्या सेंटर पॉइंट वर इथे कंपासचं सेंटर ठेवून 3.3 सेंटीमीटर त्रिज्याचं वर्तुळ काढायचं. त्यासाठी आपण कंपासमध्ये 3.3 सेंटीमीटर हे डिस्टन्स रेडियसचं घेऊया. तर इथे 3 आहे आणि त्यापुढे 3 मिलीमीटर जे आहेत ते आपण घेऊया. 3.3 मिलीमीटर आणि हा 0 आहे. तर 3.3 सेंटीमीटरचं हे रेडियस घेतलं आपण आणि इथे सेंटर पॉइंट O यायचा आहे आणि इथे एक 3.3 सेंटीमीटरचं सर्कल ड्रॉ करायचं आहे. तर हे जे सर्कल आहे ते 3.3 सेंटीमीटरचं आहे. आता जर वर्तुळाची त्रिज्या ही 3.3 सेंटीमीटर असेल आणि यामध्ये 6.6 सेंटीमीटर ची जीवा काढायची असेल तर वर्तुळामध्ये सगळ्यात मोठी जी जीवा आहे ती वर्तुळाचा व्यास असते आणि व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते म्हणजे ट्विस असते. तर याचा जर डायमीटर म्हणजेच इथे व्यास काढायचा झाला तर जर त्रिज्या 3.3 असेल तर व्यास त्याच्या दुप्पट म्हणजे 6.6 सेंटीमीटर येईल. तर इथे डायरेक्ट तुम्ही याचे व्यास घेतला तरी चालेल. तर इथे व्यास घेऊया आपण डायमीटर जो आहे. तर इथे कॉर्ड जे आहे इथे जर हा सेंटर पॉइंट मधून घेतला तर हा 3.3 आहे सेंटीमीटर आणि हा 3.3 आहे म्हणजे टोटल जो आहे तो 6.6 सेंटीमीटरचा हा टोटल होईल. म्हणजे हा जो आहे तो तुम्ही P आणि Q हे जो कॉर्ड म्हणजेच जीवा आहे ती 6.6 सेंटीमीटर येईल. या दोघांची इक्वल टोटल बेरीज केली तर हा जो व्यास आहे तो 6.6 सेंटीमीटर होईल. आता ह्या पुढे जाऊन तुम्हाला इथे P आणि Q ह्या दोन बिंदूंमधून इथे स्पर्शिका काढायचे, टँजेंट काढायचे. त्यासाठी तुम्हाला इथे P आणि Q हे दोन्ही बाजूला तुम्हाला इथे ड्रॉ करावं लागतील. इथे दोन्ही बाजूला ते आपण अंदाजे वाढवले आहेत. आता आपल्याला P बिंदूतून आणि Q बिंदूतून जर टँजेंट मिळवायचे असेल तर इथे या P जो आहे तो ह्या लाईनवर आहे. तर लाईनवर जर बिंदू असेल तर त्यातून परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना कसा काढायचा तो बघूया. या P मधून आपल्याला स्पर्शिका काढायची असेल तर P च्या ह्या वर आपल्याला सेंटर पॉइंट ठेवून याच्या लेफ्ट हँडला जेवढं डिस्टन्स कन्व्हिनियंट डिस्टन्स घेणार आहोत तेवढंच तुम्ही राईट हँडला घ्यायचं आहे, अंदाजे घ्यायचं आहे. तर हे जे दोन पॉईंट मिळाले आहेत त्याचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आता हा पॉईंट घेतला मी आणि याच्या जे जे रेषाखंड मिळाला आहे जो रेख मिळाला आहे त्याच्या कन्व्हिनियंट म्हणजे अंदाजे अंतर घ्यायचं आहे आणि याच्या वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी अर्क घ्यायचा आहे. आता दुसरा जो पॉईंट मिळाला आहे त्याच्यावर ठेवावा तुम्ही सेंटर पॉईंट आणि त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा अर्क काढायचा आहे. तर हे जे पॉईंट आपण शो करूया. तर हे जे दोन पॉईंट मिळाले आहेत ते ह्या P बिंदूतून हे कॉलिनियर पॉईंट असतात. तर P बिंदूमधून बरोबर जाणार तो. जर ही लाईन ड्रॉ केली तर ही पहिली टँजेंट येईल. तर ही टँजेंट जी आहे ती या P बिंदूशी परपेंडिक्युलर म्हणजे लंब असणार आहे. ज्या पद्धतीने आपण P मधून
स्पर्शिका काढलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही ह्या क्यू मधून स्पर्शिका काढण्याचा स्टेप करायचे आहेत. त्यासाठी क्यूवर हा सेंटर पॉईंट ठेवून त्याच्या लेफ्ट बाजूला जेवढं डिस्टन्स घेणार आहे तेवढं डिस्टन्स तुम्ही राईट साईडला घ्यायचं आहे. तर हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत त्याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक काढताना इथे कन्व्हिएंट रेडियस घेऊन हा सेंटर पॉईंट घ्यायचा आहे पहिला आणि अंदाजे अंतर घेऊन वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी अर्क घ्यायचा आहे. याला इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढताना हा दुसरा पॉईंट वर ठेवला आणि इंटरसेप्ट करणारा दुसरा अर्क काढला. तर हे जे पॉईंट मिळाले आपल्याला ते आपण शो करूया. तर हे जोडले तर ही दुसरी टँजेंट तुम्हाला मिळेल. तर ही जी दुसरी टँजेंट आहे ती ही क्यूच्या बाह्यटोकाशी लंब असणार आहे. तर ही जी पहिली जी टँजेंट आहे ती आपण एल ही लाईन घेऊया आणि दुसरी जी एम. आता तुम्हाला इथे ऑब्झर्वेशन अबाउट द टँजेंट ह्या ज्या आपल्याला 2 स्पर्शिका मिळालेल्या आहेत त्याचं निरीक्षण नोंदवायचं आहे. तर त्यामध्ये जर एल लाईन आणि एम लाईन ही या लाईनला परपेंडिक्युलर असेल आणि ही बी परपेंडिक्युलर असेल तर एल आणि एम इज द 2 लाईन ज्या आहेत त्या पॅरलल असणार आहे. म्हणजे या दोन्ही रेषा ज्या आहेत एकमेकांना समांतर असणार आहेत. तर या पद्धतीने तुम्ही निरीक्षण नोंदवू शकता. तर ते निरीक्षण कसं नोंदवू ते जे ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला असं नोंदवायला लागेल की लाईन जी एल आहे लाईन एल पॅरलल लाईन एम. तर हे जे हे ऑब्झर्वेशन आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला ते ऑब्झर्वेशन नोंदवायला लागेल. ही जी रचना केलेली आहे या रचनेचे आपण स्टेप ऑफ द कंस्ट्रक्शन या रचनेच्या ज्या पायऱ्या आहेत त्या बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण काय केलं आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर विथ सेंटर ओ. हा ओ सेंटर घेऊन 3.3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन कंपासमध्ये एक वर्तुळ आपण ड्रॉ केलं आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये काय केलं ड्रॉ अ कॉर्ड पी क्यू 6.6 सेंटीमीटर. ही जी कॉर्ड आहे म्हणजेच ही डायमीटर म्हणजे व्यास जो आहे तो ह्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. ह्या गुणधर्माच्या सहाय्याने आपण 3.3च्या ट्विस्ट केलं म्हणजे दुप्पट केलं तर हे 6.6 येतं. म्हणजे हा जो व्यास घेतला तर पी क्यू ही जी जीवा आहे ती टोटल 6.6 सेंटीमीटर आहे ती आपण काढलेली आहे. त्यानंतर पुढे काय केलं की ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. हा ओ बिंदूतून पी बिंदू पुढे वाढवला आहे तर हा रे किरण जो आहे ओ पी पुढे वाढवला आणि किरण ओ क्यू हा पुढे वाढवलेला आहे. पुढच्या स्टेपमध्ये काय केलं चौथ्या स्टेपमध्ये आपण ड्रॉ लाईन एल जी आहे ही परपेंडिक्युलर ओ पी. ही एल जी आहे ती ओ पी ला लंब काढली आणि लाईन एम जी आहे ती ओ क्यू ला लंब काढलेली आहे. लाईन एल अँड लाईन एम आर द रिक्वायर्ड ट्रँजेंट टू द सर्कल. अशा प्रकारे आपल्याला एल आणि एम ह्या 2 स्पर्शिका मिळाल्या आहेत. तर ऑब्झर्वेशन नोंदवायचं आहे द टँजेंट्स ड्रॉ ॲट पॉइंट पी आणि क्यू आर पॅरलल. तर ह्या पी आणि क्यू मधून जाणाऱ्या एल लाईन आणि एम लाईन ह्या पॅरलल असणार आहे. पुढचं एक्झाम्पल आहे कंस्ट्रक्ट ऑफ अ ट्रँजेंट टू द सर्कल विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. आपल्याला जी स्पर्शिका काढायची आहे ती वर्तुळ केंद्राचा वापर न करता इथे स्पर्शिका काढायची. या अगोदर आपण जी स्पर्शिका काढली होती त्यामध्ये केंद्राचा वापर केला होता. आता केंद्राचा वापर न करता जर स्पर्शिका काढायची असेल तर त्यासाठी एक्झाम्पल आहे ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर. टेक एनी पॉइंट के ऑन इट. ड्रॉ अ टँजेंट टू द सर्कल ॲट के विदाउट युजिंग सेंटर ऑफ द सर्कल. तर हे एक्झाम्पल मध्ये येतं की तुम्हाला सेंटरचा वापर करायचा आहे का की सेंटरचा वापर नाही करायचा. म्हणजेच केंद्राचा वापर वर्तुळ केंद्राचा वापर करायचा असेल तर आणि केंद्राचा वापर करायचा नसेल तर हे उदाहरणामध्ये दिलेलं असतं. तर ह्या उदाहरणामध्ये विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजेच केंद्राचा वापर न करता तुम्हाला स्पर्शिका काढायची आहे. तर ही जी स्पर्शिका रचना आहे
ती आपण व्यवस्थित समजून घेऊया. आता समजा हा 3.5 सेंटीमीटरचा आपण सर्कल रफ हे जे आकृती आहे त्यामध्ये 3.5 सेंटीमीटर रेडियसचं जर सर्कल घेतला असेल, पण ही कच्ची आकृती वर्तुळाची आहे, त्यावर टेक एनी पॉईंट के, तर ह्या वर्तुळावर कुठेही तुम्ही के पॉईंट घ्यायचा आहे. समजा इथे मी के पॉईंट घेतला, तर या सेंटरचा वापर न करता आपल्याला के पॉईंट मधून या वर्तुळास टँजेंट म्हणजे स्पर्शिका काढायची आहे. तर ती कशी काढावं लागेल, तर त्यासाठी ॲनालायसिस याचं जर केलं तर इथे विदाउट युजिंग द सेंटर ऑफ द सर्कल, वर्तुळाचा केंद्रबिंदू न वापरता जर स्पर्शिका काढायचे असेल के मधून, तर इथे आपल्याला आणखी एक बिंदू घ्यावा लागेल. तर इथे ए पॉईंट घेतला आपण आणि ही ए के ही जी कॉर्ड आहे ती आपण ड्रॉ केली. म्हणजे ही अंदाजे मेजरमेंट घेऊन ही जीवा आपण ड्रॉ केलेली आहे. मग आता ही जी जीवा आहे या जीवेशी या भागामध्ये आपण आणखी एक बिंदू घेऊया. तर हा बी बिंदू आहे. त्यानंतर आपण जर हा बी के आणि हा बी ए जर जोडला, तर इथे हा जो बी जो पॉइंट आहे त्या पॉइंट जवळ जो कोन तयार होणार आहे तो कोन, तेवढाच कोन इथे के या ठिकाणी जर झाला, तर इथे ही छेदिका आहे आणि ही स्पर्शिका. तर स्पर्शिका छेदिकेमुळे जर हा जो कोन आहे तेवढाच कोन इथे जर आपण घेतला, तर ह्या कोनामध्ये हा ए के हा कंस येतो, म्हणजे अर्क येतो. ॲनालाइज करताना आपल्याला थ्रो के, हा के जो आहे, अ कॉर्ड कॅन बी ड्रॉन लेट इट बी के. तर इथे ए बिंदू आपण घेतला आणि के ही कॉर्ड आपण ड्रॉ केली. त्यानंतर इथे अँगल के बी ए इन द अल्टरनेट सेगमेंट या जीवेशी जुळणारा, या जीवेला समाविष्ट करणारा हा जो कोन आहे तो आपण कोन घेतला. नाव अँगल ए के सी, आपण जो ए के सी के मधून जो अँगल घेणार आहे बी कॉन्ग्रुएंट टू अँगल ए बी के, या बी कोनाशी जर तो एकरूप कोन काढला बाय कन्वर्स ऑफ ट्रँजेंट सेकंड अँगल थेरम, म्हणजे स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार लाईन के सी जो मिळणार आहे इज द रिक्वायर्ड ट्रँजेंट, ही आपली स्पर्शिका असणार आहे. म्हणजे आपल्याला बी कोनाशी हा के कोन एकरूप काढायचा आहे. तर तो कसा काढायचा तर त्याची रचना आपण बघूया. सुरुवातीला आपण एक सेंटर पॉइंट घेऊया. सेंटर पॉइंट हा ओ आहे. आता आपल्याला जी जीवा घ्यायची आहे, आपल्याला रेडियस जे आहे म्हणजे त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर, ही पट्टीमध्ये मोजून घ्या. ही 3.5 आहे, हा 0 आहे. तर हा 3.5 सेंटीमीटर रेडियस आपल्याला सर्कल पहिल्यांदा ड्रॉ करावं लागेल. हे जे रेडियस आहे ते 3.5 सेंटीमीटर रेडियसचं आहे. आता हे सर्कल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला या जे सर्कल आहे तिथे सर्कलवर कुठेही तुम्ही के बिंदू घ्यायचा आहे. तर हा के बिंदू आहे तुमचा. तर ह्या के बिंदूमधून आपल्याला ह्या सेंटरचा विदाउट युजिंग द सेंटर, म्हणजे ह्या केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला इथे या भागामध्ये कुठेही ए बिंदू घ्यावा लागेल. तर इथे ए बिंदू घेऊ आपण. त्यानंतर ए के ही कॉर्ड आपण ड्रॉ केली. आता ह्या ए के ह्या ड्रॉशी आपल्याला जे अल्टरनेट सेगमेंट जो ए के जो जीवा आहे त्याच्याशी अल्टरनेट करणारा अँगल जो आहे इथे बी, इथे बिंदू घेतला. तर ह्या बीला आपण जोडूया. पहिल्यांदा ए पॉइंट घेतला तो के हा जोडला. तर ही जीवा जी कॉर्ड आहे ती मिळाली आपल्याला. त्यानंतर ह्या जीवेच्या या भागामध्ये आपण बी बिंदू घेऊन हा ए बी आणि बी के हे जोडल्यानंतर हा अल्टरनेट अँगल जो आहे या
AK या सेगमेंटचा अल्टरनेट अँगल आहे. मग आता आपल्याला के बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी इथे बी जवळ जितका कोन आहे तेवढाच कोन जर के जवळ करायचा असेल तर आपल्याला स्पर्शिका मिळेल. तर ती रचना कशी आहे ती बघूया. इथे सेंटर पॉइंट बी घ्यायचा आहे आणि सेंटर पॉइंट बी हा घेतल्यानंतर तुम्हाला कन्व्हिएंट रेडियस घ्यायची, एक अंदाजे त्रिज्या घ्यायची आणि या बी कोनाच्या ज्या बाजू आहेत त्याच्यावर एक अर्क घ्यायचा आहे. आता हे डिस्टन्स आपल्याला चेंज करायचं नाही, हे अंतर जे आहे तसंच कायम ठेवून तेच जी रेडियस इथे के वर सेंटर पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. इथे के वर सेंटर पॉइंट घेतला आणि ते अंतर न बदलता तेवढ्याच त्रिज्येचं एक दुसरा अर्क घ्यायचा आहे. आपल्याला हा बी जो कोन आहे तेवढाच इथे घ्यायचा आहे. तर बेसिक कंस्ट्रक्शन मध्ये ही रचना होती. हा जो अर्क आपल्याला या बी अँगलच्या आतमध्ये असेल ते डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. सेम डिस्टन्स हे जे डिस्टन्स आहे तेच न हलवता तुम्हाला ह्या पॉइंटवर ठेवायचं आहे इथे मिळालेला आणि इथे याला इंटरसेप्ट करणारा अर्क काढायचा आहे. तर हा जो अर्क ज्या ठिकाणी इंटरसेप्ट करेल तो पॉइंट आपण इथे शो केला आणि हा पॉइंट आपण जर जोडला तर तो ही आपली स्पर्शिका मिळेल. तर इथे हा बी अँगल जेवढा आहे तेवढाच इथे हा अँगल घेतलेला आहे. तर इथे ए के आणि इथे सी म्हणूया. तर इथे ए के सी अँगल जेवढा आहे तेवढाच हा अँगल जर असेल तर ह्या इथे अंतर्गत कोन आणि स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला कोन जर एकरूप असेल तर ही त्याची स्पर्शिका असणार आहे. स्टेप ऑफ द कंस्ट्रक्शन. पहिल्या कंस्ट्रक्शनच्या स्टेपमध्ये, रचनेच्या स्टेपमध्ये काय केलं आपण, ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर. हा 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढलं. टेक अ पॉइंट के ऑन इट. हा के हा या वर्तुळावर कोणताही बिंदू आहे. दुसरं जे आहे ड्रॉ एनी कॉर्ड ए के. हा ए बिंदू घेऊन कॉर्ड जे आहे ए के ही जीवा आहे ती आपण ड्रॉ केली. त्यानंतर अँड अँगल ए बी के इन द अल्टरनेट सेगमेंट. ए बी के हा जो अँगल आहे त्याच्याशी एकरूप असणारा हा के शी कोण काढणार आहे तो ए के सी. तर त्यासाठी आपल्याला रचना करायची आहे की तिसरी जी आहे विथ बी ॲज द सेंटर अँड एनी कन्व्हिएंट रेडियस ड्रॉ अँड अर्क इंटरसेप्टिंग द साइड बी ए अँड बी के ॲट द पॉइंट एम आणि एन. इथे एम आणि एन हे नाव बी देऊ शकता तुम्ही. तर इथे बी वर सेंटर पॉइंट ठेवून तुम्हाला कंपासमध्ये इथे जे डिस्टन्स घ्यायचं आहे तर ते एम आणि एन मध्ये इंटरसेप्ट करेन तेवढं डिस्टन्स तुम्ही के वर ठेवायचं आहे. तर इथे जो इथे तुम्ही पॉइंट घेऊ शकता, इथे पी घेऊ शकता. तर इथे पी बिंदूपासून तुम्हाला ए वर सेंटर ठेवून इथे अर्क काढायचा आहे. मग एम एन हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन पी वर ठेवायचं आहे आणि एक अर्क घ्यायचा आहे. तर हा पॉईंट मिळेल तुम्हाला आणि ह्या पॉईंट मिळाल्यानंतर तो तुम्ही वाढवला तर इथे के सी ही टँजेंट मिळेल. रचनामध्ये आपण वेगवेगळे भाग पाहिले. यामधील जे रचना आहेत 10वी या वर्गांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि या वर्गांनी ह्याचा चांगल्यात चांगला अभ्यास करून त्या रचनांचा जास्तीत जास्त सराव करा. तुमच्या पाठ्यपुस्तकामधील ज्या काही रचना आहेत त्या रचना तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला काही अडचण आली तर नोटिफिकेशनमध्ये आम्हाला कळवा. आम्ही पुढील भागामध्ये तुम्हाला त्या समजून देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या अभ्यासू आणि गरजू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना आमचे झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.